नीट ठेव जरा. एवढे पैसे कशाला काढलेस? काढलेस म्हणजे उद्या नाशिकला जायचं आहे मला, ऑफिसात जायचे आहेत ते पैसे मला. म्हणजे मी नाही येणार आहे? आपण पुढे शिर्डीला जाणार होतो ना? तर मी कुठे नाही म्हणाला तुला. अच्छा, ब्रेकफास्ट? मी अंघोळ करून येतो, मग एकत्रच करू आपण. बाकी सगळं आणलंय नक्की? फ्लावर वगैरे काही सगळं आणलंय. बरं, तू चहा टाक, मी आलेच. विठू राया, पेपर झाले का रे वाचून? हो झाले. घ्या की जरा. बाबा घ्या की जरा, मी चहा ठेवून राहिलोय. बरं. आई काय ग, काय करते? विठू मला कामाला लागेल. कॉलेज घेऊन आली? मी म्हंटल बरेच दिवस झाले भेटले नाही ना, भेटून घ्यावं. घ्या बाबा चहा घ्या. बाबा मी 2-3 दिवस नाशिकला जाते, म्हंटल भेटून घ्यावं. तू नाशिकला चाललीये, मग आमची गाठोडी कोण सांभाळणार? गाठोडी काय, अन विठोबा आहे ना इकडेच. आई तू ठेव बरं ते काम, आणि चहा गरम आहे तोपर्यंत घे. बाबा काल तुम्ही पेपर घ्यायला गेले तेव्हा घरी कोणी आलं होतं का? नाही, एकटाच होतो. काही शोधतेस का गं? अगं माझ्या विणकामाच्या सोयी इथे विसरली आहे का? 2-3 दिवसापासून सापडतच नाहीये त्या. तुझ्या सुयारी व्यवसायाला तू आजच्या दिवसात आली आहेस कुठे? कपाटात नसतील ना? कपाटात कशा असतील? नाही ग, कपडे वगैरे ठेवताना ठेवल्या गेल्या असतील तर. अगं मग तर आहेत का? छे बाई, नाही त्यात. राहुलने आणला होता सिंगापूरहून. म्हटलं नाशिकला जाण्याच्या आधी तुमचा स्कार्फ पूर्ण करून जावा. फ्रंक कशाला ठेवली आहे? त्यात काय आहे? काय असणार आहे आमच्याकडे? सुया नसतील ना गेल्या त्या, बघते एकदा. बघा आहेत का? काय झालं? सुया नाही आहे त्यात. सांगितलं होतं. विद्या, विद्या, अशी काय होईल? काय तुला अडचण? तुम्हा बायकांना काही सांगता येत नाही बुवा. कशाची वाटते काय कळत नाही. काय ग विद्या, असं रुसायला काय झालं? पैसे बाबांच्या बँकेत आहेत. आपल्याकडे मागितले असते तर दिले नसते का? जवळच्या घरात चोरी? पण मला माफ करावं, माझे आई वडील आहेत ते. काय रे विठोबा, सकाळी दर्शन नाही दिलं? काय रे, काय झालं? काही नाही, जाऊ दे. अरे काय झालं मी तुला? चुकलं असेल तर कान धरा, पण असा आळ घेऊ नका. काय झालं ते तर सांगशील? साहेबांचे पैसे गेले चोरीला. सकाळपासून ना खिसे तपासणी जाबजुबाने चालू आहे. कधी झालं? काल दुपारपासून चालला आहे हा राडा. मोठ्या माणसाच्या मनात काय चालतं ना कळतच नाही. आता म्हणे चूक झाली, अपमान झालाच ना. चूक झालं, मी आता नोकरी सोडून देणार आहे. बघत बसावं म्हणा दुसरा विठोबा. सरकार नाही करणार. राहुल कशाला घेतला? ती तुला शोधत नव्हती. हा म्हणजे ती पैसे शोधायला आली. विद्या, विद्या, आले, ओरडू नका. मी चोरी केली असा संशय आला तुला? आपला बाप चोर आहे असं वाटतं तुला? बाबा काहीतरी गैरसमज झालाय. राहुल तू जरा गप्पच बस. म्हणजे मी चोरी केली असं म्हणायचं का तुला? तुमच्या बँकेत पैसे पाहिलेत मी बाबा. अगं मूर्ख मुली, ते पैसे दिशा. एक शब्दही बोलायचा नाही. बोलायचं नाही? पृथ्वीवर नाशिककडे हिंडणाऱ्या परमेश्वराचा काठी तुला फुटून त्याचा खून करून जाणारी माणसं समोर वावरत असताना मी बोलायचं नाही. तिला माहिती आहे माझ्या शोधाला हात नाही, पाय नाही, डोळा कांगडा नाही. वडाराने अर्थात चिरलेल्या टुकड्यासाठी म्हणून गटारात तर पडणारा मी पैसे चोरले? मी पैसे चोरले? हो, चोरलेत तुम्ही पैसे. विद्या बस. विद्या तू पोलिसांना बोलव, तेच योग्य ठरेल. चांगले पांग फेडलेस तू आई बाबांचे. चला हो तुम्ही ठीक आहात ना? कुठे पळून जात नाही आम्ही. मला सांगितलं होतं आधी, मला जीव कोणतो येते.
दारूची मालमत्ता त्याने गुलाल झुकल्याप्रमाणे उडाली. तो हा नटसम्राट आपल्या मुलांच्या घरीच तोड ठरला. जाऊ देव, हे सगळं अमंगळ विसरून जायचं आपण. बाकी माझी कुसवान राहिली, पण असं रागवायचं नाही. तुमची साथ असली ना तर कसली पर्वा नाही. नाही, मी कुठे रागावलो? इथून पुढे तुमचंच आहे. खोटं आहे, सगळं खोटं आहे. आम्ही आई झालो, बाप झालो म्हणून आनंद साजरा करावा म्हटलं, पण खोटं आहे सगळं. आम्ही फक्त जिने असतो जिने. आभा पाठीवर घेऊन फिरणाऱ्या हत्तींना विचारा, ते सांगतील तुम्हाला. कुणी कुणाचं नसतं, कुणी कुणाचं नसतं. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. दुनियेच्या या उकिरड्यावर ठरलेल्या टक्कावारीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, का फेकून द्यावं देहाचं नसलेल्या काळाचा डोहाळ होते आणि करावा केवळ सर्वांचा एकच प्रहार, माझा तुझा तुझा आणि त्याचा सुद्धा मृत्यूचा सर करता नाही घेणारा असा डंख मारावा की येणाऱ्या निद्रेलाही नसावा लागून तिचा किनाऱ्याचा जुनी. पण मग त्या निद्रेलाही त्याचा शब्द करून आणलं तर इथेच नाही आहे. नव्या स्वप्नांच्या अलौकिक प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो जुनं झालेलं. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वांच्या गाभाऱ्यात असणारी सत्तांची कीटकपणा आणि अखेर करुणेचा कटोरा उभा घेऊन जातो आमच्याच मार्गांच्या दाराची खालच्याच मानेने. पण मग इथं आपल्या अतिरिक्त कठोर काय झाला? एका बाजूला आम्ही त्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी आम्हाला जन्म दिला ते तुम्ही आम्हाला विसरतो. पण मग विसरलेल्या हाडांचे सापडे घेऊन हे करुणा करा, आम्ही खेळल्याने कुणाच्या पायावर डोकं आढळायचं? कुणाच्या पायावर? तब्बल 4 रस्ते रंगभूमीवर हुकूमत गाजवणारा हा नट. रंगभूमी सोडल्यानंतर त्याला त्याच्याच घरामध्ये घुसमटल्याचा अनुभव जो आहे तो येतो आहे. आपल्या मुलांच्या घरामध्ये आश्रिताचं असं जिवंत त्याला जगावं लागतं आहे. त्यावेळेस आपण जी मनोस्थिती आहे ती या नाटकामधून नटसम्राटामधून कुसुमाग्रजांनी रेखाटलेली आहे. खरं तर म्हणतात ना, जोपर्यंत पद आहे, पैसा आहे, तोपर्यंत सर्वस्व आहे. नातेवाईकांमध्ये आपली किंमत आहे. पण याचे एकही घटक जर आपल्याकडे नसेल तर मग मात्र समाजाच्या लेखी आपली किंमत शून्य आहे. हे तर आपल्याला ह्या नाटकात अनुभवायला मिळतं. पण त्याचबरोबर नटसम्राट अनुभवायचं आहे ते भाषा समृद्धीसाठी, भाषा संपन्नतेसाठी आणि शब्दांच्या श्रीमंतीसाठी आणि त्याचबरोबर कुसुमाग्रजासारख्या एका प्रतिभावंत नाटककारासाठी, कवीसाठी हे जे नाटक आहे ते जरूर आपण वाचायला पाहिजे, बघायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. कुणी घर देतं का घर? कुणी घर देतं का रे घर? एका दुकानाला कुणी घर देतं? हे एक दुकान हिंदी वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माया वाचून डोंगरात भिंतय. जिथून कुणी उठवणार नाही अशी एक जागा भिंतय. कुणी घर देतं का रे घर? नाही, रागायचं नाही. रागावून काय फायदा आणि रडणार सुद्धा नाही.